किती महत्त्व आहे ना, हे मुळात बरेच जणांना माहीत नाही आहे. आणि नेमकं सत्संग म्हणजे काय हेही बरेच जणांना माहीत नाही आहे. तर मंडळी, ह्याचं मर्म जाणून घेण्यासाठी आजचा हा खास व्हिडिओचा व्याप आहे. तर मेडिटेशन आपल्याला जमत नाही आहे, तर खरंच मेडिटेशन जमत नाही आहे की आपल्याला बसायला वेळ मिळत नाही आहे, किंवा आपण बसल्यानंतर आपल्याला एकाग्रता लागत नाही आहे, ती एक लय असते मेडिटेशनची, ती लागत नाही आहे, किंवा ते सांधता येत नाही आहे, असं काहीतरी होतं का? तर ठीक आहे, आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. दुसरं, सत्संग म्हणजे काय? देवळात गेल्यावरच आपण सत्संग करू शकतो का? देवळात गेलात तरच तुमचं सत्संग होणार आहे का? अजिबात तसं नसतं. देवाला काय हवे असतं? देवाला जे हवे असतं तेच आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. आता साक्षात देव मला सांगायला आलेला नाही आहे, पण आपले प्राचीन ग्रंथ आहेत, जो तुम्ही वाचाल तर तुम्हालाही त्याच्यामध्ये ते कळून येईल. माझ्या गुरूंनी माझ्यापर्यंत जे पोहोचवले ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे. फक्त उद्देश एकच आहे की व्यवस्थित, रीतसर आणि व्यवस्थित तुमच्यापर्यंत ते ज्ञान पोचवलं गेलं पाहिजे. हा एक आणि एकमेव उद्देश आहे. तर मंडळी, त्यासाठी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्स अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ रोजच पाहत असाल. व्हिडिओचं सगळं व्यवस्थित ऐकून घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर हे पहा मंडळी, ज्याला ध्यान लागत नाही किंवा ज्याचं ध्यानात लक्ष लागत नाही, किंवा ध्यानाला बसल्यावर अनेक विचारांचा गोंधळ डोक्यामध्ये चालू होतो, तर अशा लोकांसाठी ध्यानाची सुरुवात कशी असावी? तर अशा लोकांसाठी ध्यानाची सुरुवात डोळे उघडे ठेवून असावी. समोर एक मेणबत्ती लावा, डोळे उघडे ठेवून त्या मेणबत्तीकडे त्राटक करा. आता ही प्रोसेस का सांगते बरं मी? ज्या लोकांना ध्यानच जमत नाही त्यांनी, यासाठी ती प्रोसेस सांगते की डोळे उघडे ठेवून जर तुम्ही त्या मेणबत्तीवर त्राटक केलं, एकाग्रता वाढवली, तर तुमच्या डोक्यात येणारे जे विचार आहेत ते हळूहळू कुठेतरी त्याला लगाम लागेल, स्टॉप होतील, आणि त्या विचारांमध्ये गुंग होऊन 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 तुम्हाला ध्यानाची सवय लागेल. डोळे उघडे ठेवून ध्यान केल्यावर जे काही डोळ्यासमोर येतं त्याच्यात तुम्ही रमायला लागाल. आणि रमून झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला वाटतंय की खूपच गोंधळ उडालेला आहे, ध्यानाला बसल्यावर अनेक विचार येतात, तर ते विचार तुम्हाला फक्त आणि फक्त तेवढ्यापुरतेच येतात. त्याच्यामुळे मंडळी, एक लक्षात ठेवा, ध्यानाला बसणं गरजेचं असतं, कारण विचारांचा गोंधळ थांबवायचा असतो. आणि ध्यान जेव्हा तुमचा ताबा घेतं, जेव्हा तुमच्या शरीराचा ताबा घेतं ना, तेव्हा खरं ॲक्च्युअल ध्यान चालू होतं. त्याला म्हणतात मेडिटेशन. मेडिटेशन अनेक पद्धतीने करता येतं, पण जे बिगिनर आहेत, ज्यांना सुरुवात करायची आहे मेडिटेशनची, ज्यांना वाटतं आहे की मेडिटेशन या पद्धतीने करावं की त्या पद्धतीने करावं, ते मुळात कळत नाही आहे ना, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. मेडिटेशनसाठी सर्वात प्रथम त्राटक चालू करा. 15 दिवस त्राटक करा. 15 दिवसांनी बरं, एक लक्षात ठेवा, मेडिटेशनसाठी एक अशी निवांत जागा हवी आहे, आसन हवे, पुढ्यात पाणी हवे, आणि अशी जागा हवी की जिथे तुम्हाला एक व्यवस्थित ताल लावून बसता येईल, म्हणजे शांतपणे बसता येईल, अजिबात कुणाचा गोंधळ नसेल, अशा ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे आणि ध्यान लावायचं आहे, त्राटक करायचं आहे त्या मेणबत्तीवर. जेव्हा तुम्ही हळूहळू ध्यानामध्ये रमायला लागाल, त्या 15 दिवसानंतर तुम्हाला नॉर्मल मेडिटेशन, म्हणजे तेव्हा त्राटक नाही करायचं, तेव्हा तुम्हाला फक्त डोळे मिटून त्या आसनावर बसायचे. जेव्हा तुम्ही डोळे मिटून आसनावर बसताना, तेव्हा तुम्ही तपासू शकता की तुमच्या डोक्यांमधला आधीच्या 15 दिवसाचा जो काही केलेलं त्राटकाचं मेडिटेशन आहे, त्राटक आहे, त्याच्यात तुमच्या विचारांचा गोंधळ किती कमी झालेला आहे. आणि मग आता जेव्हा तुम्ही बसाल डोळे मिटून, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की विचार किती डोक्यात येतात. तुम्ही नक्की पाहाल की तुमचे विचार कमी झालेले असतील. आणि अशाच पद्धतीनं तुम्हाला मेडिटेशनची सुरुवात करायची आहे. मंडळी, समजून घ्या, मेडिटेशनमध्ये ना अफाट ताकद आहे. जगामधली एकही गोष्ट अशी नाही आहे की जी तुम्ही मेडिटेशननी मिळवू शकत नाही. मुळात मेडिटेशन म्हणजे काय? मुळात मेडिटेशन म्हणजे स्वतःशी ओळख करून घेणे, तुमच्या आत असलेल्या आत्म्याशी एक संधान होणे, असलेल्या आत्म्याशी, म्हणजे तुमच्यामध्ये असलेला तो जो आत्मा आहे, बरोबर, त्याच्याशी संवाद साधणे, तुमच्या विचारांचा गोंधळ थांबवणे, प्रत्येक गोष्टीवर हवी जी गोष्ट तुमच्यावर होते ती गोष्ट हवी होणे थांबणे,
तुम्हाला हवे असलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची ताकद मेडिटेशनमध्ये आहे. मग ती प्रोसेस वेगळी आहे, पण सुरुवातीला जे मेडिटेशन तुम्ही करणार आहात त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला एकनिष्ठ एकाग्रता त्या मेडिटेशनशी साधायची आहे. तेव्हा कुठे जाऊन तुम्ही पुढच्या एक एक पायऱ्या चढू शकता. त्यासाठी तुम्हाला सांगते की सुरुवातीला डोळे मिटा. अल्फा मुद्रा आहे बघा, ही 2 बोटं अशी ठेवायची आहेत तुम्हाला. ही आहे अल्फा मुद्रा, अशी मांडीवर ठेवायची आहे. ज्यांना असं नाही जमणार आहे त्यांनी ॲटलिस्ट असं मांडीवर हात ठेवायचा आहे, आणि ज्यांना हेही नाही जमत आहे त्यांनी साधा असा हात मांडीवर ठेवायचा. मांडीवर असे हात ठेवून डोळे मिटायचे आहेत. डोळे मिटल्यानंतर आपला जो आपण ज्या देवतेची सेवा करतो, आपण ज्या सेवेमध्ये आहोत गुरूंच्या, त्या गुरूंना पूर्णपणे आपल्या समोर आणायचं आहे आणि शांत चित्ताने डोळे बंद करून बसायचं. फक्त बसायचं. लक्षात घ्या, मी कुठेही एकाग्रता करा वगैरे सांगत नाही आहे. तुम्हाला सुरुवातीला फक्त आणि फक्त बसायचं आहे. कारण कुठे एकाग्रता करायची, कधी करायची, काय पाहायचं, कशावर लक्ष केंद्रित करायचं, हे सगळे पुढचे टप्पे आहेत. आताचा जो टप्पा आहे सुरुवातीचा, तो फक्त आणि फक्त बसण्याचा आहे. ते 10 मिनटं बसा, 15 मिनटं बसा, हळूहळू 5-5 मिनटं वाढवा. बसणं गरजेचं आहे बघा. त्या ध्यानाबरोबर बसणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ध्यानाबरोबर बसता ना, तेव्हा ते ध्यान तुम्हाला त्याच्यामध्ये समरस होऊन घेतं, करून घेतं. त्यामुळे ध्यानाला सुरुवात करणं अवघड नाही आहे, पण सोपंही नाही आहे. त्यासाठी तुम्हाला स्वतःला, मनाला समजवायला लागणार की मला ध्यानाला बसायचं आहे. ध्यान यासाठी करायचं आहे की कुठेतरी मी स्वतःला समजू, कुठेतरी मी या पृथ्वी तलावर आहे, या भौतिक जगामध्ये आहे, बरोबर. तर त्याचं मर्म जाणू, त्याच्यासाठी तुम्हाला ध्यान करायचं. लक्षात घ्या, ध्यानामध्ये जसं मी सांगितलं अफाट शक्ती. ध्यानाला आपलंसं करणं ही सगळ्यात मोठी चैतन्यमयी गोष्ट आहे. तुमच्या सगळ्या चेतना जाग्या करतं ध्यान. आणि जेव्हा चेतना जाग्या होतात तेव्हा हळूहळू एक एक गोष्ट उलगडायला लागते. कारण हे जग आहे ना, हे चेतनामयी जग आहे. तुमचं शरीर आहे ना, हे पण चेतनामयी आहे. चेतनाच संपल्या तर सगळं संपलं. त्याच्यामुळे मंडळी, ध्यानाला बसताना सुरुवातीचे टप्पे तुम्ही लक्षात घ्या की सुरुवातीला तुम्हाला फक्त आणि फक्त डोळे मिटून बसायचं आहे. इतर काहीही करायचं नाही आहे. डोक्यामध्ये जे विचार येतात ते येऊ देत, जाऊ देत. त्या विचारांमध्ये रमा, त्या विचारांमध्ये लक्ष केंद्रित करा. हळूहळू सगळे विचार नाहीसे होतील आणि तुमचे विचार पूर्णपणे गेल्यानंतर तुम्ही व्यवस्थित ध्यानामध्ये बसाल. तेव्हा कुठे जाऊन ध्यान तुमचं ताबा घेईल. आणि जेव्हा ध्यान तुमचा ताबा घेतो तेव्हा तुमचा ऑरा क्लीन करतो. तुमची चक्र सुरळीत होतात, तुमचे आजार गायब होतात. पण सुरुवातीला ध्यानामध्ये बसणं गरजेचं आहे. सुरुवातीला ध्यानाला आपलंसं करणं गरजेचं आहे. ध्यान करताना फक्त एकच गोष्ट असते, एकच नियम असतो. एकच नियम असतो की तुमची जागा आणि तुमचं आसन आणि तुमचं मनाचं बळ, ह्या 3 गोष्टी पाहिजेत. आणि चौथी गोष्ट आहे शांतता. आजूबाजूला थोडी शांतता हवी. ज्यांच्या घरामध्ये शांतता मिळणार नसेल त्यांनी रात्री बसा, झोपायच्या आधी बसा. पण ध्यान तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये चालू करा. ध्यानाला स्थान द्या आपल्या आयुष्यामध्ये. आणि मी सुरुवातीला जसं म्हणाली की सत्संग, तर सत्संगावर माझा एक व्हिडिओ मी नक्कीच आणणार आहे. पण त्याच्यामध्ये तुमचे सगळे प्रश्नांचे उलगडे होतील. आज हा फक्त ध्यानावर पूर्ण व्हिडिओ बनतोय, कारण तितका हा लांबलचक नाही करायचा आहे मला सत्संगचा विषय घेऊन. कारण ध्यान हा मुळात इतका गहन विषय आहे ना, की सत्संगमध्ये टाकून मला कुठल्याही गोष्टींचं जम्बलिंग करायचं नाही आहे. त्याच्यामुळे मंडळी, ध्यानाला मेन समजून घ्या. ध्यानामध्ये जे तुम्ही पाहता ना, ते प्रत्यक्षात आणण्याची ताकद त्या ध्यानामध्ये आहे. पूर्वीचे तपस्वी होते ना, ते ध्यानाला मुद्दामून लांब लांब ठिकाणी जाऊन बसायचे, शांत ठिकाणी जाऊन बसायचे. याचं कारण होतं, कारण तिथे त्यांना ती शांतता मिळत होती. तिथे ते निसर्गाशी एकरूप होत होते, तिथे ते स्वतःशी एकरूप होत होते. तिथे ते ध्यानामध्ये जाताना ते ध्यान त्यांचा ताबा घेत होतं. त्यामुळे आपल्याला असं कुठे घरदार सोडून जाता तर नाही येते, पण आपल्याला आपल्याच घरामध्ये जर एक अशी जागा मिळाली जिथे तुम्ही ध्यानाला बसू शकता, तर बसा. बघा, ध्यान करणं ही इतकी सोपी गोष्ट आहे ना, तरी पण आजच्या तारखेला ना, आजच्या जगामध्ये जर तुम्ही पाहाल ना, तर ध्यानांची मोठी मोठी केंद्र निघाली आहेत. तिथे जाऊन आपण ध्यान शिकतो.
तर तसं पाहिलं तर गरज नाही आहे ह्या सगळ्याची. का आपल्याला कोणी ध्यान शिकवावं? अरे आपल्या धर्मातच ध्यान फार मोठ्या पदावर आहे. ध्यान खूप मोठ्या वेगळ्या जगामध्ये आपल्याला घेऊन जाणारी अशी एक गोष्ट आहे की आपल्याला ती जाऊन शिकावी का लागते. साधी आणि सोपी गोष्ट आहे. आपण शाळेत असताना लहानपणी पण आपल्याला प्रार्थना म्हणताना आपले टीचर, आपले सगळे गुरु सांगायचे की डोळे मिटा. ती सुरुवात तिथून झाली होती. पण तरीही आज आपल्याला ध्यान हा शब्द ऐकला की मुळात आपल्याला वाटतं माझं तर काही बाबा ध्यान होतच नाही, मी तर काही मेडिटेशनला बसूच शकत नाही, मेडिटेशन माझं काम नाही. काय वाटतं, मोठेपणा वाटतो का असं सगळं बोलण्यावर? मेडिटेशन तुमचं काम नाही आहे ना, तर तुम्ही मग काही करण्याचे लायकच नाही आहे. हे माझं स्पष्ट मत आहे. जर तुमचा तुमच्या शरीरावर ताबा नाही आहे, तुमचा तुमच्या विचारांवर ताबा नाही आहे, बरोबर, आणि तुम्ही हे सांगताय मोठेपणाने की मेडिटेशन हे माझं काम नाही आहे, हे सगळं मी करत नाही, हा मोठेपणा नाही आहे. कळलं ना? हा कुचकामी लोकांचा उगाचच काय म्हणतात ना, थोतांड केलेलं एक वेगळं कारण आहे. निकामी लोक ती. आणि अशी लोकं असतात की ज्यांच्या आयुष्यात त्यांना सगळं मिळाले, त्यांना कशाची गरज नाही आहे. ती लोकंही हे सगळं बोलतात कारण त्यांना ऑलरेडी सगळं मिळालेलं आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये सुखी आहेत, समाधानी आहेत. पण त्यांना हे कळत नाही आहे की जे मागचं पुण्य त्यांच्या गाठीशी आहे, ज्यांनी त्या समाधानी आणि सुखी आहेत, ते पुण्य जर संपलं ना तर त्यांना ध्यानाशिवाय चांगला मार्गच नाही आहे. तर मंडळी, आपल्या आयुष्यात काहीही असो, आपण सुखी असू दे, आपण दुःखी असू दे, आपण बऱ्याच अडचणींमध्ये असू द्या, आपल्याला ध्यानासारखा सोपा मार्ग नाही. ध्यान फार महत्त्वाचं असतं. मेडिटेशन जितकं महत्त्वाचं आहे ना, जितकं आपण 4 वेळा खातो ना, तितकं एक टाईम मेडिटेशन जरी केलं ना तरी तुम्हाला लक्षात येईल की किती पीस ऑफ माइंड मिळते आपल्याला, किती आपल्या मनातल्या प्रत्येक विचाराला एक वेगळ्या दिशा मिळायला लागल्यात. कारण त्या ध्यानामध्ये तुम्हाला तुमचे मार्ग दिसायला लागतील. ते वरचा जो भगवंत बसलेला आहे ना, तो ध्यानामधून तुमच्याशी संवाद साधतो. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही देवळात जाता ना, देवळामध्ये पण जर डोळे मिटून बसलात ना, आपोआप ती त्या भगवंताची एनर्जी तुमच्याशी संवाद साधायला लागते. मग तुमचं पुण्य किती, पाप किती, याच्याशी घेणं देणं नाही आहे त्या भगवंताला. कळलं? भगवंताला एकच कळतं की माझा भक्त माझ्यासमोर बसलेला आहे, माझं बाळ माझ्यासमोर बसलेलं आहे, लेकरू माझ्यासमोर बसलेलं आहे आणि कुठेतरी त्याच्याशी मला संवाद साधायचा आहे. फक्त त्या भगवंताशी एकरूप एकनिष्ठ होता यायला पाहिजे. तर ध्यानाला सुरुवात करा. हा फक्त ध्यानाला कशी सुरुवात करायची यावर व्हिडिओ मी करते. पुढच्या स्टेप्स मी आणीन, लवकरच आणीन. पण तत्पूर्वी मला कॉमेंटमध्ये सांगा की ध्यानाला कोणी कोणी सुरुवात केलेली आहे, त्यांना काय अनुभव येतात. मला जेव्हा जास्तीत जास्त तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगाल त्यावेळेस माझा दुसरा व्हिडिओ ध्यानावर नक्की येईल. पण सुरुवातीचं ध्यान कसं करायचं हे मी सांगितलेलं आहे. अतिशय सोपं आहे. फक्त तुम्ही ठरवायचं की आपल्याला ध्यान कसं करायचं आहे, ध्यान करताना काय मेन पाहायचं आहे, काय नियम आहेत. तसं पाहिलं तर काहीच नाही, आणि तसं पाहिलं तर हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत. पण सर्वात प्रथम तुमच्या मनाशी ठरवा की ध्यान ही एक अशी गोष्ट आहे जी परिपक्वता देते व्यक्तीला. ती व्यक्तीला एक वेगळं आयुष्य देते, त्या व्यक्तीला ती वेगळ्या एका अलौकिक जगामध्ये नेते. आणि सर्वात मोठी गोष्ट, ध्यान तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज आणतं. तेज कुणाला नको आहे मला सांगा? चेहऱ्यावर तुमचा चेहरा बघून लोकांना कळतं की ही व्यक्ती एक वेगळ्या लेवलची व्यक्ती आहे. ठीक आहे, तुमची पर्सनॅलिटी स्ट्रॉंग होऊन जाते हो एकदम. तुम्ही ध्यानाला बसणं चालू करा आणि हळूहळू तुम्हाला तुमच्यातले बदल, तुमच्यातल्या जाणीवा कशा समजायला लागतील ना, ते मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि मी वाट बघते की तुम्ही लोक कधी लवकरात लवकर ध्यानाला बसताय आणि माझ्या नेक्स्ट व्हिडिओसाठी मला मदत करताय की आम्ही ध्यानाला बसले आणि आम्हाला हे 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 सगळं आमच्याबरोबर घडलेलं आहे. तेव्हा माझा पुढचा दुसरा व्हिडिओ ध्यानावर नक्की येईल. कारण ती एक पायरी ही आहे, दुसरी पायरी कशी चढायची ते सांगण्याचा व्हिडिओ मी नक्कीच आणेन. तर आज मला माझ्या लाईव्हमध्ये एक जण आहेत, त्यांनी सांगितलं होतं ध्यानावर व्हिडिओ बनवा, मेडिटेशनवर व्हिडिओ बनवा. ही सुरुवातीची एक स्टेप मी तुमच्या पुढे आणून दिलेली आहे. ठीक आहे, तर 1 पाऊल मी चाललेली आहे, 9 पावलं मात्र तुम्हाला चालायची आहेत. तर मंडळी, मला खात्री आहे तुम्ही निश्चित चालालच. आणि ज्या लोकांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं ना, त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा बरं. आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि काय, व्हिडिओला लाईकही करायचं आहे आवडल्यावर, आणि शेअरही करायला विसरू नका. कारण बरेच जणांना गरज असते अशा विषयांची ज्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोचवणं तुमचं काम. मी तुमच्यापर्यंत आणती आहे, पुढे तुम्ही पोचवा. ठीक आहे मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान रहा, मस्त रहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा.